नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत यूपी स्टाईल मटार निमोना। ही भाजी खायला एकदम टेस्टी लागते आणि तेही कांदा न वापरता। त्यासाठी अर्धा किलो मटार घेतलेले आहेत आणि त्यामधील एक वाटी असं साईडला काढून ठेवायचे आणि पावशेर बटाटे घेतलेले आहेत, त्याचे असे काप करून घ्यायचे। सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, पाव चमचा जिरे घालायचे आणि भरपूर कोथिंबीर घालायची। मिरच्या तिखट असतील तर कमी घालायचे। आता हे सगळं मिक्सर मधून वाटून घ्यायचंय। तसंच मटार ही पाणी न वापरता मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय। हे बघा, मटार असं जाडसर वाटायचं, एकदम बारीक पेस्ट नाही करायची। आणि हिरव्या मिरचीच्या पेस्ट मध्ये 1 चमचा पाणी घातलं होतं। आता आधी बटाटे फ्राय करून घ्यायचे, हलकेसे फ्राय करायचे, अगदी पूर्णपणे नाही करायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। हे बघा, अगदी ब्राऊन केलेले नाही, 3 ते 4 मिनिटच फ्राय केलेत। आता यामध्ये जे हिरवे वाटाणे बारीक केले होते ते भाजून घ्यायचे। हे पण 3 ते 4 मिनिटं भाजून घेतले। भाजून झालेलं आहे, आता हे काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये मी फोडणी टाकले। त्यासाठी 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे टाकले, थोडंसं हिंग टाकले, तमालपत्र आणि 2 मीडियम साईजचे बारीक चिरून टोमॅटो टाकले। आता हे सगळं छान 2 मिनिटं भाजून घ्यायचंय। आता यामध्ये बारीक केलेले हिरवे मिरचीची पेस्ट घालायची आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचंय। आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून धने पावडर घालायचंय आणि चवीनुसार मीठ घालायचंय। पुन्हा एकदा मिक्स करून यामध्ये बारीक केलेले वाटाणे घालायचे। आता यामध्ये 1.5 कप गरम पाणी घालायचंय। ग्रेव्ही छान दाट तयार झाली। आता यामध्ये 1 वाटी वटाणे साईडला काढून ठेवले होते ते घालायचे। हे वटाणे मी गरम पाण्यामध्ये घालून ठेवले होते, जेणेकरून पटकन शिजतील। आता यामध्ये चिमूटभर साखर घातली आहे, जेणेकरून टेस्ट बॅलन्स होईल। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तर चालेल। आणि थोडी कसुरी मेथी घातली आहे, हे पण ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। नंतर यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालायचे। आता 3 ते 4 मिनिटं याला लो फ्लेमवर झाकून ठेवूयात। चार मिनिटं झालेले आहेत आणि भाजी छान शिजलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। गरमागरम मटार निमोना खायला तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।